शुभ सकाळ मित्रांनो. तर रोजच्याप्रमाणे आज पण आपण आलो आहे 5 वाजता मॉर्निंग वॉकसाठी. त्याच्यानंतर रिटर्न शाळेवरती जाऊन आपण करणार योगा केल्यानंतर प्रार्थना सुरू करणार. नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला. प्रिया विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला. प्रिया किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी, किती नव्याने तुला भेटले मी. किती जन्म झाले घेऊनी हिंडले सतीचा रसा. प्रिया विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला. प्रिया प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली गाडी 1029 डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस आहे. रत्नागिरीला गाडी नमस्कार मित्रांनो, मी बाळेश शिगवण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज पण आपल्या इथं कॅम्प आहे. म्हणजे आज गेले 5 दिवस झाले. 5 दिवस आपल्या इथं कॅम्प चालू आहे. मेघरे भरडोल या शाळेवरती आपण कॅम्प करतो आहे. NSS कॅम्प, गोखले एज्युकेशन सोसायटी. बॅनर वाचता तुम्ही परत पाहिल्यास. तर आत्ता इथं कॅम्प चालू आहे आणि सर्व पोरं व विद्यार्थी इथे साफसफाई वगैरे करत आहे. ते मला दाखवतो. प्रणव तिकडे कलर लावायचं काम करत आहे व बाकीची पोरंसुद्धा आपापली कामं तिकडे करत आहेत. तर आम्हीसुद्धा आपलं प्रत्येक ग्रुपला एक काम सोपवलं गेलं आहे आणि ते काम प्रत्येक ग्रुप जो आहे तो एकदम उत्तम प्रकारे पार पडतो आहे. तर त्याच्यानंतर आज लास्टचा दिवस आहे. म्हणजे आजची लास्टची रात्र आहे. उद्याचा लास्टचा दिवस असेल आणि अर्ध्या दिवसानंतर इथून आम्ही लोक जाणार. म्हणजे आमचं कॅम्प इथे संपणार. तर त्याच्याप्रमाणे हे सर आहे, ते शाळेचे मुख्याध्यापक. तर त्याच्यानंतर आम्ही या कॅम्पमध्ये काय शिकलो, तर मित्रांनो, शिकण्यासारखं खूप काय असतं कॅम्पमध्ये. जर तुम्ही कॅम्पला कधी गेला नसाल तर नक्की जा, एकदा तरी कॅम्प करून घ्या. जीवनामध्ये थोडं ना थोडं तुम्हाला चेंज दिसेल लाईफमध्ये. तर तुम्ही ते कॅम्प केलं पाहिजे आणि प्रत्येक कॅम्प जर तुम्हाला संधी आली तर नक्कीच तुम्ही त्या कॅम्पला जा. कारण आम्ही आत्ता मागं तुम्ही बघितलं असाल आपल्या चॅनलवरती, तर आम्ही LTPला गेलो होतो. तर तिथे थोडक्यात आम्ही स्वयंपाक वगैरे केलं, ते व्हिडिओ तुम्हाला दाखवली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण आहे ना थोडेफार करून सर्व उपक्रम व जे स्टार्टिंग दिवसाची सुरुवात कशी होते यापासून झोपेपर्यंत, जी रात्र आपली होती तोपर्यंत जेवढे पण जे उपक्रम इथे राबवले जातात ते सर्व उपक्रम
व सर्व उपक्रम व जे काही ॲक्टिव्हिटीज वगैरे जे इथं होतात तर ते आणि जे आपण करतो आहे दिवसभरात ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये होईल, बघताना येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडक्यात ती व्हिडिओ पूर्ण बघाच, कारण शिवाय तुम्हाला समजणार नाही. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कसं किंवा काय कॅम्प म्हणजे काय असतो हे तुम्हाला तेव्हाच समजेल. तर जाऊयात आणि थोडक्यात बघूयात आपण पण काय काय कामं केलीत. या झाडांना कलर मारला. या झाडांना जेव्हा आम्ही आलो तर ह्या ग्राउंडला सुद्धा गवत होता, तर ते पहिल्याच दिवशी साफ केलं गेलं आणि आता त्याच्यानंतर हे चिऱ्यांना कलर मारायचं काम चालू आहे आणि साफसफाई त्या साईडला चालू आहे. ते त्या साईडला साफसफाई चालू आहे. तर आज हां, इकडचं सुद्धा गवत वगैरे काढून झालं आहे. इथे घाण होती, हे सर्व काढले. ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर आवडली असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा. तर धन्यवाद आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर जाऊयात. प्रणव एकटा जायचं झालं की तू भरायला काय आणलं त्यात काय म्हणजे बटाटे बटाटे हो नचिकेत भाऊ. बिया बिया भेटला काय काजूच्या? मग जायचं काम हे तुला इथं काम दिलं ना. तरंग
अभय आलीस अभय आलीस बेसस ना हो हो आता काय आम्ही उद्या चालले मी आता गाणं बोलतो तुम्ही करा तेवढं स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या 100 घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार तरुच्या फांदीवर फुले फुलली नक्षत्रांची तरुच्या फांदीवर फुले फुलली नक्षत्रांची दोघांनाही म्हणजे दोन्ही ग्रुपला तिथे मिळणार आहेत. म्हणजे या गेमचं नाव आहे जर तर. मुलींना आपण जरच्या चिठ्ठ्या देणार आहोत आणि मुलांना आपण टरच्या चिठ्ठ्या देणार आहोत. मुलींना याच्यावर जरच्या पुढूनच त्यांनी लिहायचंय. जर माझे हात आभाळाला लागले उदाहरणार्थ. मुलांनी कशाच्या पुढे लिहायचंय? टरच्या पुढे लिहायचंय. काही लिहायचं, काही म्हणजे चांगलं लिहायचं, काही म्हणजे काही वाटत. तर मी प्रेमात पडेल, तर मी टीचर होईल, तर तू मला आवडशील. म्हणजे तरच्या पुढे जे वाक्य असेल ते जे काही असेल ते जरा व्यवस्थित लिहा, म्हणजे हसायला येईल असं मला जे सुचत तुम्ही. पण वंगाळ काय लिहू नका आणि तुम्ही व्यवस्थित लिहा. कळलं? हे सगळं कळलं? मी एका मुलीला बोलवणार, एका मुलाला बोलवणार. आता याच्यामध्ये कुणाचं म्हणजे चिठ्ठीत जुळते आणि त्याच्यावर खूप मोठा आशापी केली आहे. कुठलं काय जुळतं आपण ते बघूया. मला वाटेल त्याला मी बोलवणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही असं बोलू नका सर मग मला बोलवा मग ह्याला बोलवा, ते काय चालणार नाही. एक मुलाने यायचा, एक मुलगीने यायचा. म्हणजे मुली या वैरागी वैराग तो मागचा विवेकजी आई हा ना आणि कचरे हा शेट्टी मी ओपन केली. मी बोललो ओपन करा तर ओपन करायचं. पहिले कोणाला बोलायचंय? सुरुवात कशी नाही जर नाही का तर नाही जर नाही आणि दोघांनी सोबत बोलायचंय. म्हणजे तुझं वाक्य संपलं का तू लगेचच तर माहित झालं पाहिजे. आम्ही माहित तर
पुढे बघा आणि त्या तिथे बाजूला टाका किंवा घेऊन जा घरी. हा बघितलंच वाचायला आलं. बोल अगं बाई बोल. जर मला पंख लाभले तर मी बरा होईल. त्याच्यानंतर रहाटवळे रहाटवळ आणि गुरव नेहा. चिठ्ठी तुझी नको घेऊ दुसऱ्यांची घे. झालं सेट झाला. मी वाचून घे. झाला रेडी आहे. मला नाही माहिती. जो तुला काय वाटतं ना तो वाचतो पण खरा वाचतो. इकडं पहा काही दाखव नको. तिकडं काही चुकलेलं नाही. तर मी घरी गेलो. समजत नाही काय इंजिनियर झाले तर मी अखंड भारतावर राज्य करेन. भारताला काबू. आसान बात नाही दोस्त. मिस्टर नचिकेत. आणि आपली ही या कोण आहे तिकडं. जर मी कॉलेजलाच आली नाही तर माझं क्यू डे. जर मी कॉलेजलाच आली नाही तर काय माझं क्यू देते ना. पळ्याट धनावडे. अरे वा मयूर चष्मा घे शेवट वाचायला पाहिजे तर. जर घरी गेलो तर मी घनघोर घट्टू काय. हॅलो ही गौतम आहे. चल कुठली म्हणजे पुढं बघ. असायलाच पाहिजे. जवळ करा त्याशिवाय जमणारच नाही. पटकन बोलायला पाहिजे. जर तिथे वाघ आला तर मी गोमात जाईल. ही तू ये. नाही त्याला काय होतं. कार्तिक बोल. जर मी तुला आवडले तर मी तुला चॉकलेट आहे. त्यानंतर आपलं
भावेश आहे भावेश. हा ही आहे खांडेकरी आहे. असं उभं राहा. तर मी पोलीस झाले. मी अभिनंदन करेन. आता या मिस्टर चालते. कोणी लिहिला नाही गुरव प्रेम करीन काढ स्केच तुझ्या खूप आणि फास्ट वाचायचं आहे. तर मी पोलीस झाले. तर मला पोकळण लागेल. कोण राहिलंय? निधी आहे निधी. जर मी समोरच्या मनातले ओळखू शकले. तर मी प्रेमात पडेल. बाकरे झाले. तर मी आशिक दिवाना होईल. वाटण्याचं करू जर मी डॉक्टर झाले तर. जर मी डॉक्टर झाले. तर मी तुला मिठीत घेईन. जर चोर आले. तर मी तुझ्यावर खूप प्रेम करेन. मला कसं मनात टाक. जर मी बाद झाले. तर मी प्रसिद्ध होईल. जर मी वेळेत शिकले असते. तर मी राजा होईल. हे बघा असा हा गेम होता थोडक्यात. आणि ह्याच्यातून खूप हसायला आलं आपल्याला. खूप आनंद एक मिळाला आपल्याला. आणि या चिठ्ठ्यांमध्ये जसं काय होतं तसं काय प्रत्यक्षात नाही. आणि चिठ्ठ्या त्या तुमच्याकडे आहेत त्या गोळा करायच्या डस्टबिन मध्ये टाकायच्या ठेवायच्या. तुम्ही जपून ठेवू शकता. त्याच्याबद्दल काही म्हणजे वाद नाही किंवा कळलं. इथे फाडून कचरा टाकायचा नाही. उद्या तुम्हालाच काढायचा आहे. ठीक आहे कळलं. आता मी तुम्हाला काय करतोय एक ग्राउंड 5 मिनिटं तुम्हाला देतो आणि तुम्ही तिथे ग्राउंड वर यायचं. कळलं का? 5 मिनिटामध्ये तुम्ही पाणी वगैरे काय ते पिऊन घ्या. त्या तिथे यायचं ग्राउंड वर. कळलं.